झालेली आहे सकाळ आमची. इथे सगळं दात वगैरे घासतायत सगळे. हा तोंड धुतोय, फेस वॉश करतोय. आर्यनचं झालेलं आहे सगळं, माझं झालं आहे. मी फेस वॉश नाही केलं, मी फक्त दात घासलेत आणि फेस वॉश केलं आर्यननी. केस पण धुतले ते. हा मग ठीक आहे. आता ऑलमोस्ट किती 12 तास झाले. 12 पण काय ए भाऊ हे सगळं नको करू. काय करतोय भाई तू? आतवाली काय केलं भाई तू असं? अरे बॉटल फिरली. तुला लाज वाटते? नाही वाटत बाईला लाज. हा तर मी काय बोलतो, सकाळ झाली आणि काय व्ह्यूज येतात भाई इथे. काय व्ह्यूज येतात हे बघा. हा बघा याची सकाळ बघा, मस्त चेहरा विरा धुत आहेत. आर्यनचा चेहरा धुवून झालाय, केस सेट झाले आर्यनची. आहेत तर कडक कडक. हा बघा केरलाचा फर्स्ट व्ह्यू. वेलकम टू केरला गाईज, वेलकम टू केरला. बंद करून घेऊया, लोक झोपलेत. पाणी संपलं. आई ग अडकला रे बिचारा. जाऊ घे घे घे. करायचा का रिलोड? हा रिलोड. थोडा अजून रिलोड. झालं ना? चला अरे असं लात मारून टाकू बाहेर. आले 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 सगळे तोंड धुवून आलेत परत. ऍक्च्युली गरज खूप होती, कारण हा माणूस खूप झोपत होता. आम्ही उठलोय 5 वाजता. आता ऑलमोस्ट 20 आवर्सच्या आसपास आले अंघोळ करून काल आता 8 परत 7 वाजले. 20 आवर्स 20 आवर्स प्लस झाले आता अंघोळ करून. झाले आपल्या तोंड धुवून. कारण मी अंघोळ केली होती 9 वाजता दुपार, आता 6 वाजले. हा राईट राईट 21 आवर्स झाले. बरोबर बरोबर. माझे तर 2 तासात होती. याचा रेकॉर्ड तर थोड्या वेळात कम्प्लीटच झाला असता. आमचा एक बंधू वर झोपलेला आहे, तुम्हाला दाखवतो तो एकदा. अरे पाय अच्छा डोकं इथे पूर्ण गार झालेला आहे तो, अजून गारच आहे. आणि तू बुटं खाली गे रे, तू बुटं खाली. बॅग काढ टाकायला सांगतो. ही नको टाकू आतमध्ये. गॅप मध्ये त्याचीच आहे ती पुष्करची गॅप. ही माझी आहे. हा मग याच्यातून रुमाल आणला मी. हा मग आणलं ठीक आहे. हा तुला रुमाल आहे. तुला आणलाय. हा अच्छा आपण ठीक आहे. आता खाली गेली. ओ भाई साहब काय क्रेझी व्ह्यू आहे गाईज. माझा फोन तुझा फोन का? हा माझा आहे. नाही तुझा फोन घेतला नव्हता तू आणलेला आला तू बाहेर. अरे अरे व्हिडिओ काढला. बॅगेच्या आत वाजतो वाटतं. अरे वीक झाली पण बद्दल पण गेली. आम्हीच केली बॅग उघड. परत लाव परत लाव, कट करू नको. लावला रे पैसे. चांगला केला माझा. आता मित्रांनो आपण कोणत्या स्टेशनला आहे? कन्नूर स्टेशनला ब्रेड ऑमलेट घेतलंय. बघूया कसं आहे. नेत्रावती एक्सप्रेसची पॅन्ट्री कार सर्व्हिसिंग मधून. सर्व्हिसिंग मधून. हा कर कर हाफ कर. एक ऑमलेट 2 ब्रेड दिलेले आहेत. किती रुपयाला रे? एक 50 50 रुपयाला एक. एक कंटेनर आपला. एक कंटेनर 50 रुपयाला.
असं करू ना हां त्याच्यात टाक आणि दे फोल्ड करून बस. त्याच्यात टाक म्हणजे याच्याने जास्त पोट पण नाही म्हणलं पोट नाही भरणार पण ठीक आहे. हां टेस्टसाठी तसं आता रिकामं पोट पडलंय. पिचकुला दाखव तिला बोली नाही ठेवून गावा येईल आपल्याला हे निसर्ग बंद निसर्ग कर. वाचतो बाहेर पण निसर्ग मस्त चला खाऊन घेऊया पटापट. एकदम मस्त मस्त आणलंय आणि ब्रेड तो थोडा स्वीटवाला आहे स्वीटवाला ब्रेड आहे. है ना मस्त लागतं कटलेट पण भारी लागतं हां मस्त आहे. कटलेट तू कटलेट आहे हे कटलेट खातोय तू चांगलं लागतोय बोललो कटलेट खातोय का पण तू हे चांगलं लागतं बोललो ट्रेनचं हां ट्रेनचं चांगलं लागतं कटलेट असं बोलतोय. हां मग ठीक आहे. सगळं चांगलं लागतं ट्रेनमध्ये तर आम्ही कडलुंडी नावाच्या स्टेशनवरून निघतोय. कडलुंडी स्टेशन. आणि आता मी तुम्हाला दाखवतो केरळाचे बॅकवॉटर्स. हे आहे कडलुंडी स्टेशन आणि आता थोड्याच वेळात ब्रिज येईल एक आणि तुम्हाला केरळाचे खूपसुरत बॅकवॉटर्स दिसतात. पुष्कर पण आहे आपल्यासोबत. आणि हा बघा भाई साहब केरळामध्ये आला आणि हे नाही बघितलं तर कसं चालेल. खूपसुरत भाई खूपसुरत. आणि आता एकदम राप स्पीड पकडते. नेक्स्ट स्टॉप कोणतं आहे आपलं नाव विसरलं. इथे काय नावं तर वाचता येत नाहीत. हां हा प्लेट होता हा परापरांगडी. तर तुम्हाला एकदम रेअर साईड दाखवतो आम्ही जे तुम्ही कधी बघितली नसाल ट्रेनमधून. आता हा स्टेशन क्रॉस झाल्यावर एकदम क्रेझी सीन दिसणार आहे. हो द्या हा स्टेशन क्रॉस होता. हा बघा कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट. एकदम ट्रेनच्या बाजूने एअरपोर्ट. ही ट्रेनची पटरी हा रस्ता आणि हा कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर बघा लांब तुम्हाला एरोप्लेन्स पण दिसतील. एअर इंडिया उभा आहे आय गेस तो. हां एअर इंडिया उभा आहे. तशी बिल्डिंगला आहे क्रेझी ना. ए टेक ऑफ होतं रे पण आपण थोड्या टायमाला थोडा टाइम लवकर आलो. तो एक रेडी आहे टेक ऑफसाठी. भेटलंय त्याला एकदम रेअरेस्ट साईट आहे ट्रेनमधून. एकदम रेअरेस्ट. तुम्हाला कुठे दिसणार नाही इंडियामध्ये. आमच्या ब्लॉगमध्येच दिसेल. भारी ना भाई का दिसतो ना भाई ट्रेनमधनं. तर गाईज 1276 किलोमीटरचा ट्रॅव्हल करून फायनली एर्नाकुलमला पोहोचलेलो आहे. गाईज खूप मस्त जर्नी होती. 25 आवर्स 25 प्रॉपर 25 आवर्स. 1 मिनटं पण वर खाली नाही आलेत. आणि आम्ही कंटाळलो होतो भरपूर ट्रेनमध्ये असे म्हणजे कारण लक्ष द्या पडू नका रे सामान घेऊन. ते दिले ना उलट पडतात सुटकेस ठेवून. पडू नका. दोघे पण चाललेत खाली पुष्कर आर्यन. आता आम्ही चाललोय बस स्टँड जवळ. अजून 5 तास आहे. अजून 5 तास जायचं आहे बसने मुन्नारला पोचायला. आपल्या हॉटेलला व्ह्यू आहे ना. हा व्ह्यू आहे ना हॉटेलला आहे ना भाई व्ह्यू सगळ्या हॉटेलला. तुला काय काय पाहिजे सगळं भेटेल. एक चांगला व्ह्यू पण दाखवतो. एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्टेशन. बाप रे हे इकडचे टॅक्सीवाले काय सोडत नाही भाई नवीन लोकांना बघून. ए अरे भैया हमारा बुकिंग हो गया. पेड ऑलरेडी. किधर जाना है? मुन्नार एवरीथिंग बुक.
Actually, only dropping. No. Thank you. Thank you. Yeah. On the way, waterfall, bus stop. No. No, we are good. We want bus experience. Bus. Yeah. That's my direct Munnar. On the way, everything. Nothing. No, we are 2 days to. okay with bus. या पूरे पैकेज करना पूरे पैकेज तू नहीं सबके साथ यू टेक माय फोटो नो प्रॉब्लम No. दिस गाड़ी मेरा गाड़ी काय भाई काय देख रहे हो विनोद देख रहे हो हा ना भाई काय हे? ये है अरे हमारी सांगतोय नकोय आम्हाला आई ग हात गळाला रे पुष्कळ जरा पकडतो का कॅमेरा हात गळाला बेकार काय बोलणार भाई ब्लॉग टाकल्यावर अगर कोणी लोकल असेल तर आम्हाला पण एक्सपिरियन्स करा की एवढं का मागे लागतात म्हणजे जेवढं मी बघितलंय महाराष्ट्रात एक पॉईंट असतो की तेव्हा ते लोक सोडून टाकतात तिथं भाई हे लोक तर अंगातच घुसले भाई आणि मला वाटतं या लोकांनी चुकीचा बसचा हे दिले डायरेक्शन कारण की चालतच चालले पण बस स्टॉप यायचं लावला येईल एक दिन सब मिलेगा एक दिन सब मिलेगा भाई आणि जे 3 लोक आहे राम भरोसे चाललेत मी बोलतोय समोरचे जे येतात हा विचारून घेऊ ठीक आहे चला भाई लय चालावं लागलं खरंच हा ट्रेन मधून खूप जवळ दिसतं 1 किलोमीटरच्या आसपास लागले काय 10 ते 15 मिनिटं बट आता 25 आवर्स आम्ही बसून काढलेत हा आता थोडा वॉकिंग तर बनतं भाई त्याच्यामुळे अजून जरा वेगळा त्रास होतो आणि ते एवढं बसलं उडाला त्रास जास्त होतं कार्डिओ झाला चला कार्डिओ ना तुला तर गरजच आहे म्हणजे तुला काय मला पण चला बरं एक काम करायला तुम्ही मला कडीवर घ्यावं मला करतलंय तू तर काय होशील भाई अजून बारीक झाला असतं कारवाले आणि टॅक्सीवाले सोडले ना तर बाकी लोक खूप हेल्पफुल आहे तिकडे आतापर्यंत तरी आमचा एक्सपिरियन्स नुसार अच्छा ब्लॉगर जरा खिशात टाका फोन जरा तुम्ही घेताय ती हा घेतो ना तसं नको करू थांब हा हे कॅन्डल आहे अजून एकदा परत नाईस चला साईडला हँडल असेल बरं ऐक ग फुल ॲडव्हेंचर बॉयज ट्रिप्स आणि त्यांच्या ॲडव्हेंचर्स कोणी बीट नाही करू शकत तुला नाही का साईडली नाही वाटतं कोणती आहे बघू चल आर्यन टॉवेल पण लावला असा डोक्यावर गपसा रे गपसा मंगला लक्षद्वीप आहे मंगला लक्षद्वीप ब्रो द डर्टिएस्ट ट्रेन पुष्काच्या गावाकडे जाणारी गाडी आहे मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस बोलतो डर्टिएस्ट गाडी आहे डर्टिएस्ट क्या हो रहा है भाई इधर क्या हुआ क्या हुआ 2 दिन के लिए अर्टिका चाहिए साइट सीइंग करके वापस किसको? उधर चढ़ नहीं हम लोग को नहीं एडवांस डन हम लोग का सब स्कूटर वगैरह सब रेंट डन है मूनार में स्कूटर नहीं मिलेगा अरे हो गया एडवांस नहीं वो तुम्हारे झूठ बोल दिया मूनार में स्कूटर वगैरह कुछ नहीं है ओके। Only जीप है ओनली टैक्सी है हाँ ठीक है देखते हैं हम जाके अभी चलो एवढा चालून आलो तसा तर तसं एर्टिगा घ्यायची असती तर आपण तिकडे नसती घेतली भैया और कितना दूर है भैया हो देखो वो बस दिख रही है ना उधर तक ए भाऊ हे बघा हा बस स्टेशन आहे आणि ही ट्रेन आहे कोण बोलेल एवढं 1 ते 1.5 किलोमीटर चालावं लागतं कोण बोलेल का आहे ना हा काय अरे नाही पण उतरायला ऑप्शन नाही राईट चला फिरून जायला लागेल लेफ्टनी जाऊ शकतो चला मित्रांनो जरा इथे इश्यू झाला आहे आमची जी मुन्नारची बस आहे तिचा टाईम आहे ना लोकांनी सांगितलं आहे 2:40ला येणार आहे आणि आता वाजलेत 1:50 झालेत तर आम्हाला कमीत कमी 1 तास थांबावं लागेल इथे आणि त्याच्यानंतर पण ती बस आम्हाला 6 तास घेणार मुन्नारला पोचवायला सो आम्ही मुन्नारला पोचणार 9 वाजता रात्री असं एक्सपेक्टेड आहे आता बघू पुढे काय होतं बस लवकर पण जाऊ शकते लेट पण जाऊ शकते खूप इश्यू आहे आता इथे जरा चालू आहे हिशोब
AC रूम घेतला आहे 20 रुपये 1 तासासाठी. त्यांचं चाललं आहे स्प्लिट वाईजवरती अपडेट करायचा. खूप मुश्किल होतं का, कारण बाहेर खूप जास्त गरमी आता ह्या टायमाला. मित्रांनो फायनली बसलो आहे मुन्नारच्या बसमध्ये. हे आम्ही तिघं रेडी फॉर डिस्पॅच. आणि तिकडे ते दोघं. आर्यन दिसत नाही, पुष्कर हात काढ. हा आर्यन तिकडे, आम्ही तिघं. आणि आता इथून आम्हाला कंडक्टर सर तर बोलले की 7:30 वाजतील मुन्नारला पोचायला. बघू आता किती वाजतंय. आणि मस्त सिनिक रूट असणार आहे, जसं जेवढं मी रिसर्च केलं त्या हिशोबाने. मजा येणार. गाईज 3.5 तास नंतर फायनली आम्हाला मुन्नार हा शब्द दिसलेला आहे आणि आम्ही मुन्नार जवळ पोचलेलो आहे. एंट्री तर घेतली वाटतं मुन्नारमध्ये. आणि हा एक खूपसुरतचा सनसेटमधला हा बघा. हा मला झाडं जाऊ द्या. अरे एवढा मोठा घाट होता. किती मोठा घाट होता भाई तो. कंटाळा आला भाई, नुसते टर्न्स व टर्न्स. सनसेट व्ह्यू बघा बसमधनं. खूप सुंदर आहे यार, केरला खरंच खूप सुंदर आहे. फक्त आता आम्हाला लवकर आहे. काय रे 30 तास ट्रॅव्हलिंग झाली आमची. 30 तास कम्प्लीटेड. हा कम्प्लीट आहे. अजून मला वाटतं 31-32 तास पकडून चालायचेच आहेत ट्रॅव्हलिंगचे. मी जरा बघतोय ॲड्रेसमध्ये कुठे काय नाव दिसलं तर. नावांमध्ये कन्फ्युजन आहे. अडीमली आलं अडीमली. तर आता आम्ही कुठे होतं, हे काय नाव होतं रे सिटीचं? अडीमलीला उतरलो आहे. आता इथून आम्हाला अजून एक बस घेऊन जायचं आहे आमच्या हॉटेलजवळ. कल्लार गावाचं नाव आहे. हा कष्ट तर खूप आहेत. कष्ट तर खूप आहे. एवढंच प्रेफर करू की मुन्नार सिटीमध्येच घ्या, जिथेही राहतात वगैरे. हा किंवा असं अडीमलई इथे वगैरे घ्या, जे हायवेच्या बाजूला आहे. हां. कारण की आम्ही विला बघितला की खूपच छान आहे. विला बघितला खूपच छान आहे. पण आता तिथे पोचायला
आणि खूपच छान आहे फोटो मध्ये होता. हा तिथे ते तर जाऊन तुम्हाला पूर्ण रिव्ह्यू भेटेल. पूर्ण review Hope so भेटेल. चांगलाच असेल तिथले बाजू. आणि आता ते होप्स होते तर करूच पण हा नाही मॅनेजर तर खूप चांगला आहे तिकडचा. हा तो खूप मदत caller करतोय तो विचारतोय सगळं कुठं सगळं करतोय पण आम्ही इथून आम्हाला बस पटकन मिळावी कल्याणसाठी. क्या मतलब हे बघा आता हा ना आम्हाला भेटली नशिबाने लगेच बस. भाई लोक जाऊ फटाफट. हा ऍक्च्युली लोक रिक्षावाले सोडून सगळे हेल्पफुल आहेत. मी जाऊ. थांब जा चढ. तर आता लेटेस्ट अपडेट असा आलाय की आम्हाला कल्लरला पोचायला लागणार आहे किती 30 मिनिटं लागणार आहे कल्लरला पोचायला. अरे भाऊ आरामात बस जरा. आता बघू पोचल्यावर. अरे डोर बंद कर. ओके झालं ठीक आहे चला निघालोय. तर मित्रांनो आता अपडेट असा आहे. अरे अरे. त्यात बघतोय बरोबर. अरे बरोबर दिसणार भाई. तू इथून कापला जातोय. कुठून कापला तो आता बरोबर. ए लालजी बाली पायापुल्ली आली पायापुल्ली. चला सामान भरा. आर्यन पटकन जाऊन रेट विचार. पहले डिस्कस कर हा लेट्स गो. फायनली पोचू भाई फायनली. नीट ठेव ना भाई. हा तर मित्रांनो आता असं आहे गाडी भेटलेली आम्हाला. आमचा जो रूमचा ओनर आहे त्यांनी जरा जुगाड करून दिलाय. खूप चांगला आहे तो. बंदी करते. ओके बटर. तर तो दिसत तर नाही आम्ही. हा समोरून लाईट आली दिसतोय. तर आता डायरेक्ट आता रूममध्ये जाऊनच सांगतो काय ते. इथे काय फोकस तर होत नाही. हा बघा पिवळा जो आमचा विला तिथे पोहोचलोय आम्ही. आता मी आंघोळ वगैरे करून झालोय. बाकी लोकांचे नंबर लागलेले आहेत. आता विला टूर जो आहे तो पार्ट 2 मध्ये दिसणार तुम्हाला कारण आता अंधारात मजा नाही. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला काय आवडलं असेल या व्हिडिओमध्ये तर खाली कमेंटमध्ये लिहून सांगा नक्की मला की तुम्हाला काय आवडलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.